गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध पेटणार याचे संकेत जगाला मिळत होते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने इराणला हल्ला करण्याची धमकी देत होते। तीच धमकी आज डोनाल्ड ट्रम्प यांनी खरी करून दाखवली आहे। विशेष म्हणजे अमेरिकन सैन्याने त्यासाठी तयारीही केली होती। असं असतानाच आता मोठं युद्ध पेटलंय। अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराणवर मोठे हल्ले केलेत। या हल्ल्यात दोन्ही देशांनी इराणवर क्षेपणास्त्र डागली आहेत। हा हल्ला होताच इराणनेही तुम्ही युद्ध चालू केलं आहे, आता आम्ही ते संपवू असा इशारा देत भविष्यात या युद्धाची स्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। इराणने इस्रायलवर तब्बल 105 क्षेपणास्त्र डागले। थोडक्यात जगाला ज्या युद्धाची भीती होती तेच घडताना दिसतंय। पण आतापर्यंत काय घडलं पाहूयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सुरुवातीला इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला। भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी तेहरानसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि हवाई हल्ल्याचे सायरन वाजत होते। या हल्ल्यात फक्त इस्रायलच नाही तर अमेरिकेचाही सहभाग आहे हे स्पष्ट झालंय। इस्रायलने इराणवर केलेल्या या हल्ल्याला इम्प्रेसिव्ह स्ट्राईक असं म्हटलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार तेहरान, इस्फान, कोम, खोरमबाद यासह इतरही काही शहरात हल्ले केले आहेत। इराणमधील तेहरान येथील विद्यापीठ रोड, सर्वोच्च न्यायालय, न्याय मंत्रालय या महत्त्वाच्या परिसरातही हल्ले करण्यात आले। या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निवासस्थान देखील उद्ध्वस्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। हा हल्ला होण्याआधीच खामेनी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती मिळते। सकाळपासून सुरू असलेल्या या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक ठिकाणी इमारतींमधून धुराचे लोट निघताना दिसतायत। इस्रायलने या ऑपरेशनचं नाव शील्ड ऑफ जुडा म्हणजेच यहुदीची ढाल ठेवलं आहे। इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर इराकमध्येही अलर्ट घोषित करण्यात आलाय। इराण, इस्रायल, इराकनेही आपली एअर स्पेस बंद केली आहे। इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे। इराणने सुद्धा इस्रायलला प्रत्युत्तर देताना हल्ला केलाय। इराणने इस्रायलवर 70 बॅलिस्टिक मिसाइल्स डागले आहेत। इराणने इस्रायलच्या दिशेने डागलेल्या बॅलिस्टिक मिसाइल्सची ओळख पटली आहे असं इस्रायली आर्मी IDF कडून सांगण्यात आलं आहे। संपूर्ण देशात अलर्ट जारी झालाय। इस्रायलमध्ये शाळा विद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। जेरुसलेम, हायफा आणि शेफेलाह या इस्रायली शहरांवर इराणने मिसाइली हल्ला केला आहे। जेरुसलेममध्ये सायरन वाजत आहेत। लोकांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्यास सांगितलं आहे। इस्रायलवर इराणमधून हल्ला होईल हे तर स्पष्ट होतच, पण इराणने लेबनॉन, येमेनमध्ये जे प्रॉक्सी उभे केलेत म्हणजे दहशतवादी गट उभे केलेत त्यांनी सुद्धा इस्रायलवर हल्ला केला आहे। लेबनॉनमधून हिजबुल्ला, येमेनमधून हुतींनी हल्ला केला आहे। दुसरीकडे इराणने जेरुसलेम डोंगरावर केलेला हल्ला इस्रायलच्या आर्यन डोमने हाणून पाडला। पण इराणने फक्त इस्रायलच नाही तर इराणने दुबईच्या जबेल अली एअरबेसवर हल्ला केला आहे। इराणमधल्या स्फोटाचे मोठे आवाज सध्या दुबईमध्ये सुद्धा ऐकायला येत आहेत। इराणच्या राजधानीत अनेक भारतीय विद्यार्थी अडकले असून आपली सुरक्षित सुटका व्हावी यासाठी त्यांनी भारत सरकारला विनंती केली आहे। दुसरीकडे इस्रायलमधील भारतीय दूतावासाने तिथे राहणाऱ्या सर्व भारतीयांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन केलंय। तुमच्या घराजवळ किंवा कार्यालयाजवळील सुरक्षित आश्रयस्थानांचं स्थान जाणून घ्या आणि त्यामध्येच राहा। तसंच सध्यासाठी इस्रायलमध्ये अनावश्यक प्रवास टाळा असंही सांगण्यात आलंय। या सगळ्यावर तिन्ही देशांमधून प्रतिक्रिया आल्या आहेत। इराणने म्हटलंय की इस्रायल आणि अमेरिकेने हे युद्ध सुरू केलं आहे आणि आम्ही ते संपवू, आम्ही आमच्या शत्रूंना चिरडून टाकू। इकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक व्हिडिओ जारी केलाय। यात म्हटलंय की अमेरिकेने इराण विरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली आहे। त्यांनी सांगितलं की या कारवाईचा उद्देश अमेरिकन लोकांचं संरक्षण करणं आणि इराणी सरकारकडून येणारे धोके दूर करणं आहे। ट्रम्प यांच्या मते इराणच्या कारवाया अमेरिका, त्यांचे लष्करी कर्मचारी, परदेशातील त्यांचे तळ आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना धोका निर्माण करतात। ट्रम्पच्या म्हणण्यानुसार इराणी राजवट अनेक वर्षांपासून अमेरिकेविरुद्ध काम करतेय। ट्रम्प म्हणाले की इराणमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाई दरम्यान काही अमेरिकन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागू शकतात। युद्धामुळे जीवितहानी होऊ शकते, परंतु भविष्यातील सुरक्षेसाठी हे पाऊल उचललं जात आहे। तसंच ट्रम्प यांनी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलंय आणि जर त्यांनी असं केलं तर त्यांना पूर्ण माफी मिळेल असं आश्वासन दिलंय। दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे की इराणचे सध्याचे सरकार संपूर्ण जगासाठी धोका निर्माण करतायत। अमेरिका इस्रायली हल्ल्यानंतर त्यांच्या पहिल्या व्हिडिओ संदेशात नेतन्याहू यांनी तेहरानमध्ये सत्ता बदलण्याचं आवाहन केलंय। तसंच त्यांनी इराणी जनतेला दडपशाहीचे ओझे सोडून एक स्वतंत्र आणि शांततापूर्ण इराण निर्माण करण्याचं आवाहन केलंय। इराणचे निर्वासित युवराज रजा पहलवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणी जनतेला दिलेली मदत आता पूर्ण होतीये।
त्यांनी ती मानवतावादी मदत म्हणून वर्णन केली आणि म्हटलं की त्याचे लक्ष इराणी जनता नाही तर इराणची इस्लामिक राजवट आहे. त्यांनी सांगितलं की अंतिम विजय इराणच्या जनतेचाच असेल. त्यांच्या मते देशात बदल घडवून आणण्याची जबाबदारी जनतेची आहे. रजा पहलवी यांनी लोकांना सतर्क आणि तयार राहण्याचं आवाहन केलंय. योग्य वेळ आल्यावर ते स्वतः लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करतील. त्यांनी असंही म्हटलंय की अंतिम विजय जवळ आला आहे आणि ते लवकरच लोकांमध्ये येऊन इराणची पुनर्बांधणी करण्यास मदत करू इच्छितात. पण हे युद्ध नक्की का पेटलं? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मते इराण गुपचूप अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत होता. हा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करणं आणि इराणला अण्वस्त्रधारी राष्ट्र होण्यापासून रोखणं हे या हल्ल्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. इराणने विकसित केलेली लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अमेरिका, युरोप आणि इस्रायलसाठी मोठा धोका असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. ही क्षेपणास्त्र नष्ट करून इराणची लष्करी ताकद कमी करण्यासाठी हा हल्ला करण्यात आलाय. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या अणु डीलच्या चर्चेत बॅलिस्टिक मिसाईल प्रकल्प सर्वात मोठा वादाचा मुद्दा बनलाय. इराण यावर अजिबात करार करण्यास तयार नाहीये आणि ह्याला आपली रेड लाईन मानतो. इराणने आपल्या अणु सुविधा पूर्णपणे बंद करण्यास नकार दिला होता, ज्यामुळे तणाव वाढला आणि अखेर लष्करी कारवाईचा मार्ग अवलंबण्यात आला. या युद्धाबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.